नमस्कार, मी पौर्णिमा नागपुरी मेजवानी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। माझी आजची रेसिपी आहे आलू पोहे। सकाळच्या नाश्त्याला जर वाफाचा चहा आणि गरमागरम आलू पोहे असतील तर त्यासारखं सुख नाही। चला तर मग सर्वांनाच हमखास आवडणारे आलू पोहे करूया। आलू पोहे करण्यासाठी मी या वाटीने 2 वाट्या पोहे मोजून घेतले आहेत। हे जाड पोहे आहे। शक्यतो असे जाड पोहेच वापरायचे म्हणजे पोहे छान मोकळे सळसळीत होतात। आता हे पोहे 2-3 वेळा पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे। पोहे स्वच्छ धुवून घेतल्यावर ते 10 ते 15 मिनिटं तसेच ठेवून द्यायचे म्हणजे ते छान मोकळे होतात। आता कढईमध्ये पळीभर तेल घालायचं आणि त्यात पाव वाटी एवढे शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे तळून झाले की मग त्याच तेलामध्ये अर्धा चमचा एवढी मोहरी घालायची। मोहरी फुटायला लागली की मग मिरच्या घालायच्या। मी 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरचीचे असे मोठे मोठे तुकडे करायचे म्हणजे मग ते नंतर आपल्याला काढून ठेवता येतात। मिरचीला थोडंसं खमंग होऊ द्यायचं। आता यात एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा। कांद्याला थोडंसं मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। 5-6 कढीपत्त्याची पानं घालायची। आता हे सगळं थोडा वेळ परतून घ्यायचं। कांदा आता थोडा मऊसर झालेला आहे। आता यात 1 टीस्पून एवढी हळद घालायची। हळद तेलावर थोडा वेळ परतून घ्यायची म्हणजे तिचा कच्चेपणा निघून जातो। आणि आता यात बटाट्याचे काप घालायचे। बटाट्याचे मी अगदी पातळसर असे काप केलेले आहेत। असे पातळसर काप केले म्हणजे बटाटा लवकर शिजतो। तुम्ही यात उकडलेला बटाटा देखील वापरू शकता। आता चवीनुसार मीठ घालायचं। मीठ बटाट्यांवरच घालायचं नाहीतर बटाटे खूप फिके लागतात। आता फोडणीमध्ये थोडंसं पाणी घालायचं। असं पाणी घातल्याने पोहे दीर्घकाळपर्यंत नरम राहतात। आता याला झाकून शिजू द्यायचं। चेक करून बघूया बटाटे शिजले आहेत का ते। बटाटे पूर्णपणे शिजल्यावरच आपण पोहे घालणार आहोत। चेक करून बघूया। अगदी व्यवस्थित शिजले आहेत बटाटे। आता यात तळलेले शेंगदाणे घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं। आता यात पोहे घालायचे आहेत। छान मोकळे सळसळीत झाले आहेत पोहे। जर खूप जास्त कोरडे वाटले तर थोडंसं पाण्याचा हापका मारून घ्यायचा। पोहे घातल्यावर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं। सगळे मीठ मसाले याला व्यवस्थित लागेपर्यंत असं हलवत राहायचं। यात आता थोडासा लिंबू रस घालायचा। मी अर्धा टेबलस्पून एवढा लिंबू रस घातलेला आहे। शेवटी थोडीशी कोथिंबीर पेरायची। कोथिंबीर तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घालू शकता। आता याला मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं झाकून छान वाफ काढून घ्यायची। पोहे शिजायला तसा फार वेळ लागत नाही। 2 ते 3 मिनिटात अगदी व्यवस्थित शिजतात। गरमागरम मऊसूत असे आलू पोहे आता तयार झालेले आहेत। यावर आता आपण गार्निशिंग करूया। सर्वात आधी हिरवीगार कोथिंबीर आणि नंतर त्यावर बारीक शेव। हे अशा पद्धतीचं गार्निशिंग तर सगळ्यांना खूप आवडतंच, पण आपलं जे पारंपरिक गार्निशिंग आहे ते सुद्धा खूप छान लागतं। आपण ते सुद्धा बघूया। त्यासाठी आधी कोथिंबीर पेरायची आणि मग त्यावर किसलेलं सुकं खोबरं। हे गार्निशिंग सुद्धा खूप छान लागतं। तेव्हा असे आलू पोहे करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह। तोपर्यंत गुड बाय।